बुद्ध पाटील P1 पॉवर प्ले क्रमांक 1 37 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. लेट्स सी. पहिला चेंडू अप्रतिम फटका डिप्सको लेग रिजनला वेगानं जातोय. अर्थातच पहिला चेंडू अगदी क्रॉस बॅटेड. ओहो बॅकफुटला जातोय. नागभूमी शिरा टीमचा वंडर बॉय अर्थातच सौरभ शिंदेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक चौकार. अप्रतिम फटका बॅकफुटला जाऊन पंच केला. सौरभ शिंदे गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर अनिरुद्ध पाटीलच्या समोर आई सरळ बॅटिंग करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू आहे. चेंडू आपण पाहिलं तर चेंडू 1 बाउन्स सेकंड बाउन्स सीमारेषेच्या जवळ जातोय आणि अखेरीस येतात 3 चेंडू 3 चौकार हॅट्रिक 4 धावा. यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय कारण की या एनव्ही स्पोर्ट्स बीयूचे कॅप्टन नव्हते अवेलेबल. आता ते राहिलेत आणि टॉस तिथेच केला जाईल. तुम्हाला स्क्रीनवर नाही राखून आता तिथेच काय गपचूप करा टॉस. सुरेख फटका बॉर्डर ड्राइव्ह भारी चेंडू वेगानं जातोय. 32 शिराचा आणि नागभूमी शिरा टीमचा वंडर बॉय हँडसम बॉय त्याच्या बॅट क्वालिटीचा A1 हाय अँड हँडसम चौकार. 4 चेंडू 4 चौकार. सौरभ शिंदेला 4चा पाडा खूप चांगला पाठ आहे आज बोलून दाखवला जातोय. अनिरुद्ध पाटील या मॅच मध्ये कशा पद्धतीने 2 चेंडू कव्हर करेल कारण की सौरभ शिंदेची बॅट एका बाजूला तळपली आहे आणि या खेळाडूला मात्र आता कशा पद्धतीने थांबवलं जाईल. 16 धावा स्कोर कडमध्ये सजल्या जात आहेत. टीमची टोटल 4 चेंडूच्या अखेरीस बॅकफुटला जाऊन पण चांगला गेलाय. हाही चेंडू आपण पहिला वेगानं जातोय गॅप मधून टप्पा 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 4 चौकार. बॅटिंग आणि निखिल जर भिवंडीचा A1 पवन केने जर हँडसम बॉय असेल तर सांगली शिराचा सौरभ शिंदे वंडर बॉय हाय हँडसम फटके खेळतो.